1 मार्चपासून सोनं बदलणार. सरकारने केला सोन्याचा भाव फिक्स. आता मार्चपासून इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्रॅम सोनं. ज्या लोकांना सोनं खरेदी करायचं होतं अशा सगळ्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण 48 तासांमध्येच सोन्याचे भाव बदलणार. सरकारने आता सोन्याचे नवीन भाव जाहीर केलेले आहे. 1 मार्चपासून सोने चांदीच्या भावाचा सगळा आलेख बदलणार आहे. हे फिक्स झालं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन सोने बिल मंजूर करण्यात आलेलं आहे आणि जे 1 मार्चपासून संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. पुढील 2 दिवसात सोन्याच्या बाजारपेठेत प्रचंड उलथापालथ होणार आहे. कारण सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पहा, लोकांना खोटं वाटत आहे, पण मागील 8 दिवसात 3 अशा गोष्टी घडल्यात की ज्यामुळे सोन्याचं सगळं मार्केट पूर्णतः बदलणार आहे. सगळ्यांना माहीत आहे, रशिया आणि अमेरिकेमध्ये करार झाला. तसेच अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅक्स याविषयी देखील तेथील कोर्टामध्ये निर्णय झाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिसरी म्हणजे जो भारताने डाव टाकला, तो डाव म्हणजे 15 दिवसात इतकं सोनं खरेदी केलं की जे 2025 मध्ये देखील खरेदी केलं नव्हतं. या 3 गोष्टी अचानक घडल्या आहेत आणि ज्यामुळेच सोन्याच्या बाबतीतले सगळे नियम बदलण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. आणि त्याच अनुषंगाने एक मोठी बातमी समोर आली, ती म्हणजे 1 मार्चपासून सोन्याचा भाव पूर्णतः बदलणार आहे. कारण सरकारने स्वतः ठरवलं आहे की प्रत्येक वेळी बाहेरच्या देशात काहीतरी घडतं आणि त्याच्यामुळे भारतातल्या सोन्या चांदीच्या भावावर फरक पडतो. आणि मग त्यामुळेच स्वतःचा भाव स्वतः ठरवण्यासाठी सरकारने असं सोने बिल लागू केले आहे की ज्यामुळे 1 मार्चपासून आता सोन्याचे भाव पूर्णतः बदलणार आहे. लक्षात घ्या, लोकांना पहिले माहिती होतं की डॉलरचा भाव वाढला किंवा युद्धाची परिस्थिती निर्माण झाली की सोन्याचे भाव कमी जास्त होतात. पण आता सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं आहे, त्याचा आकडा जर तुम्ही ऐकलात तर तुम्ही पहिले तर हैराण होऊन जाल. पण हे खरेदी करण्यामागे उद्देश असा आहे की सोन्याचा भाव आता भारतातच फिक्स होणार आहे आणि जो भाव आता 1 मार्चपासून नवा भाव लागू होणार. पहा, पूर्वी कधीही भाव बदलायचे, कधी कमी व्हायचे, बऱ्याच वेळा भाव वाढत जायचा. सर्वसामान्य माणसाला दरवेळी प्रश्न पडायचा की आता खरेदीच करायला नको. सोन्याची खरेदी देखील खूप प्रमाणात लोकांची कमी झाली होती. सोनं लोक घेतच नव्हते आणि म्हणूनच सरकारने सोन्यावर हे ऐतिहासिक बिल लागू करण्याचा निर्णय घेतलाय. आता जर तुम्ही आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहिले तर 99% लोक म्हणतील की खूप वाढलेत, हे तर भाव खूप जास्त आहेत. तर काही लोक म्हणतील की सोन्यावर बहिष्कार टाका. पण आता सरकारने तो महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे सोन्याच्या भावातली हालचाल पूर्णतः थांबणार आहे. सोन्याचा फुगा हा साहजिकपणे फुटणार आहे. पहा, सरकारने खूप महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे 1 मार्चपासून आता सोन्याचे नवीन भाव लागू होणार आहेत. मग काय असतील 1 मार्चपासूनच्या सोन्याच्या किमती? किती रुपयांना मिळणार 1 तोळा सोनं? हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नीट लक्षात घ्या, मार्च सुरू व्हायला फक्त काही तास शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही 1 मार्चपर्यंत थांबणं बरं की लगेच खरेदी करावी? ही मोलाची माहिती तुम्हाला व्हिडिओत मिळेल. पहा, आजचे ताजे भाव काय आहेत हे तुम्हाला यातून 100% कळणारच आहे. सध्याचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव तुम्हाला सांगणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की 1 मार्चला मार्केटची दिशा कशी असेल ही अत्यंत कळीची माहिती आहे. कारण की बघा, आधी भाव हे मार्केटच्या लहरीवर ठरायचे, पण सरकारने आता एक धाडसी पाऊल उचलल्यामुळे आता कुठल्याही प्रकारची सोन्याच्या दरामध्ये हालचाल ही अजिबात होणार नाहीये. त्यामुळे आता मार्चच्या 1 तारखेपासून सुवर्ण दरपार लॉक केले जाणार आहेत. मग आता हा नक्की झालेला आकडा किती असेल? 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर काय राहतील? आणि सगळ्यात मोलाचं म्हणजे चांदीचा प्रति किलो भाव किती रुपयांवर स्थिरावणार? पहा, सरकारी दरबारी पहिल्यांदाच असा कायदेशीर प्रयोग केला जातोय. सोन्याचा हा खेळ नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने नवीन गोल्ड बिल आणायचा पक्का विचार केलाय. यामुळे जे सोन्याचे भाव आतापर्यंत मोकाट सुटलेल्या घोड्यासारखे धावत होते त्यांना आता पक्का लगाम लागणार आहे. खरं तर हा मोठा निर्णय बजेटच्या वेळीच ठरला होता, पण त्याची खरी अंमलबजावणी मात्र 1 मार्चपासून सुरू व्हायची आहे. या बातमीमुळे आजच्या बाजारात सुद्धा मोठी खळबळ उडाली असून दरांमध्ये मोठी चढउतार पाहायला मिळतेय. या विचित्र बदलामुळे सध्या दुकानांत लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. 1 मार्चपासून जे भाव ठरतील ते तर हलणार नाहीत, पण ग्राहकांच्या मनात मोठा गोंधळ आहे की आत्ताचं सोनं घ्यावं की थोडं थांबावं. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही काही जुन्या जाणत्या आणि व्यवहारातील अनुभवी व्यापाऱ्यांशी चर्चा केली आहे. काही मार्केटच्या तज्ज्ञांशी थेट बोलून आम्ही तुमच्यासाठी अशी काही गुपित माहिती काढली आहे जी तुम्हाला कुणीही फुकट सांगणार नाही.
ही माहिती जर तुम्ही नीट ऐकली तर सोन्याच्या व्यवहारात तुमचं कधीच आर्थिक नुकसान होणार नाही हे नक्की. लई मेहनतीनं आणि इकडच्या तिकडच्या खबरी काढून आम्ही ही आतली बातमी तुमच्यापर्यंत आणली आहे. आमच्या टीमने 100हून अधिक लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यातून काही अशा गोष्टी समजल्या ज्या सामान्य जनतेला सहसा माहीतच नसतात. जे लोक सोन्याचा धंदा करतात त्यांनाच यातल्या तांत्रिक गोष्टी कळतात आणि त्याचाच फायदा घेऊन ते गब्बर होतात आणि आपल्यासारख्या सामान्य ग्राहकाला मात्र पस्तावण्याची वेळ येते. तुमचं हे नुकसान टाळण्यासाठीच आम्ही तज्ज्ञांशी बोलून हे सत्य तुमच्यासमोर आणलंय. आता आपण आजचा ताजा सुवर्ण दर जाणून घेऊया. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे सध्याचे भाव काय आहेत याची 100% पक्की माहिती आपण घेणार आहोत. तसेच 1 मार्चपर्यंत तुम्ही तुमची खरेदीची रणनीती कशी ठेवावी, तुमच्या घरात कोणाचं लग्न कार्य असेल, मुंज असेल किंवा गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल तर नक्की काय करावं, 1 मार्चपर्यंत वाट पाहावी की आत्ताच खरेदी उरकून घ्यावी, या मुख्य मुद्द्यावर आपण नीट बोलणार आहोत. दरवर्षी मार्च महिन्यात पैशाच्या बाजारात लय मोठ्या घडामोडी घडत असतात, कारण 31 मार्च हा आपल्या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असतो. 1 मार्च ते 31 मार्च हा काळ अर्थव्यवस्थेसाठी लय कळीचा मानला जातो. या काळात सगळा हिशोब पूर्ण करायचा असतो, म्हणूनच सरकारने या मुहूर्तावर हा निर्णय घेतलाय असं बोललं जातंय. आता यापुढे सोन्याच्या भावासाठी फार वेगळेच कायदे लागू होतील. इतिहासात पहिल्यांदाच इतका धाडसी निर्णय घेतला गेलाय, ज्याचे पडसाद आजच्या दरांवर स्पष्ट दिसत आहेत. आजचे जो भाव तुम्ही टीव्हीवर पाहिले असतील किंवा पेपरमध्ये वाचले असतील ते आता जुने झाले आहेत. आता फक्त सरकारने जाहीर केलेले दरच अधिकृत मानले जातील. मग काय आहे हे नवीन दर? 24 कॅरेटचा आजचा नेमका आकडा काय? चांदी किती रुपये किलोने विकली जाते याची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. खरं तर हा निर्णय काही लोकांकडून दाबण्याचा प्रयत्न झाला होता. जर काही ठिकाणी अजूनही तुम्हाला जुन्या आणि महागड्या दराने सोनं विकलं जात असेल तर तुम्ही सावध राहा आणि हे नवीन भाव नीट तपासा. खरी परिस्थिती काय आहे ते नीट समजून घ्या. तुम्ही जर फक्त आजचा दर ऐकून व्हिडिओ बंद केला तर तुमचं नुकसान होऊ शकतं, कारण येणाऱ्या काळात मार्केट कोणत्या दिशेला जाणार आहे हे कळणं लय गरजेचं आहे. पुढील 30 सेकंदात आपण 18, 22 आणि 24 कॅरेटचे ताजे भाव पाहू आणि त्यानंतर 1 मार्चला नक्की काय घडणार आहे, भाव कसे फिक्स होणार आहेत आणि सोनं खरेदीत फायदा मिळवण्यासाठी तुम्ही नक्की काय केलं पाहिजे हे नीट समजावून घेऊ. तुमची फसवणूक टाकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं लय महत्त्वाचं आहे. आजचे ताजे दर तर तुम्हाला सांगणारच आहे. ताजे भाव काय आहेत, किती रुपये तोळा सोनं विकलं जाते, 18, 22 आणि 24 कॅरेटचं तुम्हाला 100% सांगणार आहे. त्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण महत्त्वाचा मुद्दा इथे काय आहे जो तुम्ही लक्षात घ्यायचा, तो मुद्दा म्हणजे की तज्ज्ञ लोकांनी सांगितलेल्या 3 अशा गोष्टी की ज्या 3 गोष्टींमुळे सोन्याचा भाव बदलत असतो. मग त्या 3 गोष्टी नेमक्या कोणत्या असतात आणि कशामुळे सध्याचा हा सोन्याचा भाव इतका वाढला आहे? तर असं लक्षात आलं की काही जे खूप मोठे गुंतवणूकदार असतात ते एका दिवसात कोट्यावधींचं सोनं उचलतात. किलोमध्ये सोन्याची खरेदी होते आणि त्यामुळे त्याचा परिणाम मार्केटवर होतो. आपल्यासारख्या सामान्य ग्राहकांसाठी शिल्लक राहत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर मागणी वाढली की भाव वाढतो आणि अशा पद्धतीने ते भाव वाढत आहेत. या संदर्भात सरकारने आता काम करण्याचं ठरवलंय आणि आता 1 मार्चपासून अशा प्रकारचे भाव आता फिक्स करण्याचं नियोजन सुरू झालंय. कारण की तुम्ही पाहिलं असेल, प्रत्येक दुकानात गेलं की भाव वेगळे असतात. एका दुकानात एक भाव, दुसऱ्या दुकानात दुसरा भाव. त्याचबरोबर टीव्हीला, पेपरला भाव पाहिले की ते भाव आणि विकत घेतलेलं सोनं याचा भाव कधीच मॅच होत नाही. तर मग याच्यामध्ये काय नेमकं काळी गोम आहे हेही तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. आता आजच्या भावांची सुरुवात आपण चांदीपासून करूया. आजचा चांदीचा जर भाव आपण बघितला तर तो 272 रुपये प्रति ग्रॅम झालेला आहे. म्हणजेच एका तोळ्यासाठी चांदी 2720 रुपये आहे. आता एका किलोसाठी ही चांदी 2,72,000 रुपये आहे. जसं आपल्याला माहीत आहे की ही चांदी 400 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत गेली होती 29 जानेवारी रोजी. त्यानंतर कमी होऊन ही चांदी 240 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत आली होती आणि पुन्हा एकदा चांदी ही 300 रुपयाच्या दिशेने पुढे सरकताना दिसली आहे. आता सोन्याच्या बाबतीत काय झालं? सोनं देखील 29 जानेवारी रोजी सोनं 1,80,000 रुपये झालं होतं आणि 8 दिवसात तेच कमी होऊन 1,40,000पर्यंत आलं होतं. पण पुन्हा एकदा सोन्याने वाढ दाखवायला सुरुवात केली. 18 कॅरेट सोन्याचा आजचा भाव बघितला तर तो आहे 12,338 रुपये. म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,23,380 रुपये.
बघतो 24 कॅरेट सोन्याचा भाव बघितला तर तो आज 16,100 रुपये आहे. म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,61,000 रुपये तोळा हे 24 कॅरेट सोनं आज विकलं जात आहे. 22 कॅरेट सोनं हे 1,46,460 रुपये म्हणजेच एका ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोनं 14,646 रुपयाने विकलं जात आहे. लक्षात घ्या, काल आणि आजमध्ये सोने आणि चांदीच्या भावामध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. तर लक्षात घ्या, 1 मार्चपासून सोन्याच्या भावामध्ये काहीतरी मोठा बदल होणार आहे. तर अशा प्रकारची एक बातमी समोर आली होती. तर आता तुमचं नेमकं मत काय आहे की ह्या सोन्याच्या भावात काही बदल होऊ शकतो का? सध्याचा जो सोन्याचा भाव आहे तो तुमच्यासाठी योग्य आहे का? तुम्ही या भावाला खरेदी करणार की अजून काही दिवस थांबणार? नक्की कमेंटमध्ये कळवायचं आहे. पहा, सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सोन्याच्या दररोजच्या अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. दररोज चॅनलवर सोन्याचे ताजे भाव आणि आतली माहिती देण्याचा प्रयत्न केला जात असतो. माहिती आवडत असेल तर नक्की लाईक करत चला.